तर पालकमंत्री पदाचा निर्णय उशिराने जाहीर झाला, त्यावरून विरोधक सवाल विचारत असताना त्यातले 2 निर्णय म्हणजे 2 ठिकाणबाबतचे निर्णय रद्द करण्यात आले। त्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झालेले आहेत, सरकारवर टीका करतायत। नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊया। ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं, शिंदेंना संपवून नवीन उदय कुणाचा होणार? काही उदय 2 दगडावर हात मारून विजय वडेट्टीवार यांचा रोख नक्की कुणाकडे? चर्चा सुरू। उदय सामंतांसोबत 20 आमदार सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी जेव्हा एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता, पण शिंदे सावध झाले। थेट सामंतांचं नाव घेत संजय राऊतांचा दावा। शिंदे आणि माझे संबंध राजकारणापलीकडचे, संजय राऊतांचं वक्तव्य केवळ बालिशपणा। शिंदे आणि माझ्यात कुणी वाद निर्माण करू नये। वडेट्टीवार स्वतः भाजपमध्ये येण्यासाठी फडणवीसांना कितीदा भेटले याची आमच्याकडे माहिती। संजय राऊत आणि वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर उदय सामंत यांचं दाओसमधून प्रत्युत्तर। कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत। विजय वडेट्टीवार आणि राऊतांच्या सामंतांवरील दाव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। उदय सामंत कोणत्याच एका पक्षाचे नाहीत, मात्र शिंदेंना जमले तितके आमदार उदय सामंत जोडू शकतील का ही शंका। उदय सामंतांचं थेट नाव घेत सुषमा अंधारे यांची टीका। शिवसेनेचे सर्व 60 आमदार एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसारच चालतात। शिंदे स्वतः उदय सामंतांवर जास्त जबाबदारी टाकतात। राऊतांना खळबळजनक वक्तव्य करण्याची सवय। मंत्री संजय शिरसाट यांनी राऊत वडेट्टीवार यांचे दावे फेटाळले। महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद होणं बहुमताचा अनादर। आता फक्त खून मारामाऱ्याच होणं बाकी। पालकमंत्री पदावरून संजय राऊतांचा निशाणा। बीडचे पालकमंत्री झाले असते तर आनंद झाला असता, मात्र आता अजितदादा पालकमंत्री ते आम्हाला सहकार्य करतील। पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरातील लोकांच्या मनातील पालकमंत्री मीच, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। सहपालकमंत्री ही नवीन पद्धत सुरू झाली। मुंबईला गेल्यानंतर सहपालकमंत्री काय आहे हे समजून घेईन, मुश्रीफ यांची प्रतिक्रिया।